तर मंडळींनो, हल्ली नाईट ड्युटी असल्यामुळे ना मी सकाळचं जाते कुडाळातनं आणि त्याच्यामुळे आहे ना म्हाका एक गोष्ट सारखी सारखी दिसता. म्हणजे आपण म्हणतो की कोकणात रोजगार नाही, मुंबईत जातात कोकणातली माणसं वगैरे, तर असं अजिबात नाही. मी हल्ली सारख्या बघतोय की हे जे परप्रांतीय असत ते आपल्या कोकणात इले असत आणि ते सगळी कामं करतात असत कोकणामध्ये. म्हणजे त्यांची बेकरे पण त्यांची, कपड्याची दुकानं पण त्यांची, सकाळ सकाळ बॅगे बिगे घेतात आणि कामाक वाटेक लागतात. म्हणजे ते अशी घरात राहणंच नाही. आमचं कसं असतं, आम्ही आमका ह्या काम नको, आमका त्या काम नको, ह्या कामाक आम्ही लाजतो, रस्त्यावरती काम आम्ही करूचो नाही, बांधकामाचं काम आम्ही करूचो नाही. त्याच्यामुळे काय झाला, इकडचे रोजगार कमी झालो आणि परप्रांतीय येऊन हडे राहतात, हे काम करतात. त्याच्यामुळे त्यांना रोजगार भेटतात, ते बरे पैसे कमवतात आणि आपलं कोकणी माणूस बॅग उचलता आणि मुंबईत वाटेक लागता. अशी परिस्थिती झाली आहे. त्याच्यामुळे परप्रांतीयांका पण काय बोलान जाऊचं नाही. आपलीच चूक असा की आपण इकडे रोजगार शोधण्यापेक्षा आपण मुंबईत जाऊन राहतो. बघा किती परप्रांतीय असत ते बघा. माका वाटतं हा जर असाच चालू राहिला ना तर थोडे दिवस कोकण मालवणी माणसांचा नाही किंवा कोकणी माणसांचा नाही राहायचा, तर या परप्रांतीयांचाच होताला. सकाळी सुतांनी रोज असे येतात आणि त्यांची गाडी येतात, मग ते कामात जातं. म्हणजे त्यांना हैसर रोजगार जर मिळतात तर नक्कीच आपल्या कोकणात रोजगार असा म्हणूक होयाच. कारण हे एवढ्या UP बिहारवरनं येतात आणि कोकणात रोजगार मिळवतात आणि आमची कोकणी माणसं मुंबईत जातात. रियालिटी असा.